नमस्कार. आज 5 जून आणि आज जागतिक पर्यावरण दिवस. आज या जागतिक पर्यावरणाच्या दिवशी आपण एक खास कार्यक्रम घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत गोवा राज्याचे गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डचे मेंबर सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप सरमुकदम सर, तसेच ते गोवा वेटलँड ऑथॉरिटीचे सुद्धा प्रमुख आहेत. त्यानंतर आपल्यासोबत आहेत हर्षदा केरकर मॅडम, ज्यांनी बायोडायव्हर्सिटी संवर्धनासाठी त्याचप्रमाणे ओलित क्षेत्र जे आहे त्याच्या संवर्धनासाठी त्यांनी अनेक प्रकल्पांवर काम केलेलं आहे. आजच्या या पर्यावरणाच्या दिवशी आपण गोव्यातील एकंदर ओलित क्षेत्र आणि त्यासंबंधी प्रदीप सरमुकदम सरांकडून जाणून घेणार आहोत आणि गोव्यात या क्षेत्रात काय कार्य सुरू आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, तुमचं स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिवस आहे आणि आज आपण बोलणार आहोत ते गोव्यातील एकंदर ओलित क्षेत्र म्हणजे वेटलँड आपण ज्याला म्हणतो, त्या वेटलँड या एकंदर प्रकाराबद्दल आणि त्याच्या संवर्धनाबद्दल. सर्वात प्रथम मला सांगा, वेटलँड हे कसं संबोधलं जातं किंवा वेटलँड ठरवण्याचे मापदंड काय आहे ते लोकांना माहिती नाही, त्याबद्दल आम्हाला आधी माहिती द्या. नमस्कार. खरं म्हणजे ओलित क्षेत्र किंवा आर्द्रभूमी ज्याला आपण म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ज्याला आपण वेटलँड म्हणतो, वेटलँड म्हणजे काय, ज्याला आपण सर्वसाधारण तळी म्हणतो, ज्याच्यामध्ये भरपूर जैवविविधता आपल्याला दिसून येते, ही सर्वसाधारणतः याला आपण वेटलँड म्हणू शकतो. परंतु जर डेफिनेशन याची व्याख्या बघितली तर आपल्याला असं दिसून येतं की शेतं आणि नद्या सोडून जे जे जागे वर्षभर किंवा बराच काळ ओले राहतात, म्हणजे पाणी साठवल्यामुळे ओले राहत असतील किंवा निसर्गतः जी तळी निर्माण झाली ती पण येतात, मानवनिर्मित तळी पण याच्यामध्ये येतात, गोड्या पाण्याची तशीच खाऱ्या पाण्याची दोन्हीही तळी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. इतकंच नव्हे, फक्त जे नाही त्याचा जर विचार केला तर जे टाक्या बांधलेल्या आहेत, म्हणजे शेतासाठी बांधलेली टाकी असेल किंवा पाणी पुरवठ्यासाठी बांधलेली टाकी असेल किंवा शेतजमीन आणि नद्या, वाहणाऱ्या नद्या, हे जर प्रदेश सोडले तर बाकी सर्व जागा आपण ओलित क्षेत्र किंवा वेटलँड म्हणून डिक्लेअर करू शकतो. आणि याच्या मागचं जर तुम्ही कारण लक्षात घेतलं की व्याख्या अशी का निर्माण केली, तर व्याख्या अशा कारणाने केली की शेतकऱ्याला उद्या शेत लावताना त्रास होऊ नये, त्यामुळे शेती जमीन ही ओलित क्षेत्र घोषित करू नये किंवा नदीमध्ये जे परिवहन होतं किंवा त्याच्यामध्ये जो व्यवसाय चालतो त्याला परिणाम होऊ नये म्हणून नदीला वेटलँड करू नये. परंतु जर तुम्ही जागतिक म्हणजे तुम्ही जर जागतिक व्याख्या बघितल्या तर जिथे पाणी आहे म्हणजे लँड सॅच्युरेटेड विथ वॉटर इज अ वेटलँड. परंतु कायद्याच्या दृष्टीने आणि लोकांना त्रास होऊ नये या दृष्टीने ही अशी व्याख्या तयार केलेली आहे की आता आपल्याला जे आपल्या मागे जे तळं दिसतं आहे हेही एक वेटलँड आहे. गोंयान आमी ताका साळका तळे म्हणपाक शकता. अशी सगळी जी तळी आहेत ही सगळी वेटलँडमध्ये मोडतात. सर, वेटलँड म्हणजे गोव्यात एकंदर अशी किती वेटलँड्स आहेत किंवा अशी किती तळी आहेत आणि ही वेटलँड्स संवर्धन करण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतं किंवा सरकार लोकांना जर लोक पुढे आले तर त्यांना कशा प्रकारे मदत करू शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेटलँड कायद्याच्या अंतर्गत म्हणजे वेटलँड कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट रूल्स 2017, त्याच्यापूर्वी 2010 सालचे कायदे होते आणि कायदा होता. आणि आता सध्या आर्द्रभूमी किंवा ओलित क्षेत्र संवर्धन आणि नियोजन याच्यासाठी जो कायदा आहे 2017चा, त्याच्या अंतर्गत जे जे प्रावधान केलेलं आहे त्याच्यामधून आम्ही वेटलँडचं पहिल्यांदा म्हणजे आयडेंटिफिकेशन म्हणजे शोधून काढणे किती वेटलँड आहे. आणि आता जर तुम्ही गोव्याबद्दल प्रश्न विचारला तर याच्यावर ऑलरेडी म्हणजे 2011 साली स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद यांनी एक रिपोर्ट केला होता सॅटेलाईटमधून बघून, आणि त्या रिपोर्टच्या प्रमाणे 550 वेटलँड आपल्या गोव्यामध्ये त्यांना दिसली होती. परंतु त्याच्यामध्ये नद्या आणि जिथे जिथे निळं दिसलं त्यांना आकाशातून ते त्यांनी सगळं वेटलँड म्हणून घोषित केलं. परंतु ते आता ग्राउंड ट्रुथिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन त्याची पाहणी करणे आणि त्याचं ग्राउंड ट्रुथिंग करणे यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी CSIR ची संस्था यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे गोवा सरकारतर्फे. आणि त्यांची एक टीम आणि त्याच्याबरोबर आमची वेटलँडची टीम, तसंच आमच्या गावोगावी ज्या जैवविविधता नियोजन समित्या स्थापन केलेल्या आहेत त्यांच्या मदतीने अशी ओलित क्षेत्र
पाहण्यात येतात, त्यांचं निरीक्षण करण्यात येतं, त्याचा एक कागद तयार होतो, म्हणजे त्याचं सायंटिफिक डॉक्युमेंटेशन होतं. तिथे निर्माण असलेली बायोडायव्हर्सिटी, त्याची क्वालिटी, हे सगळ्याचा अभ्यास केला जातो. त्याचा पण फॉर्मॅट सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्या अंतर्गत ते कार्य करतात. आणि अशी साधारण आता 50 ते 60 ऑलरेडी आयडेंटिफाय होऊन जी मोठी मुख्य तळी आहेत ही शोधून काढलेली आहे, आणि त्याच्यामधली 14 ही आमच्या तांत्रिक समितीने अप्रूव्ह केलेली आहेत. आणि आता माझ्या मते कदाचित आमची वेटलँड ऑथॉरिटी म्हणजे 5 जूनपर्यंत किंवा त्याच्या तत्सम काही दिवसाच्या आत आमच्या आर्द्रभूमी प्राधिकरणातर्फे ही मंजूर पण होऊन नोटिफिकेशनला जातील अशी मला आशा आहे. आणि बऱ्याच अंशी याचं लोक स्वागत करत आहेत. तर जरी काही ठिकाणी आम्हाला त्याचा विरोधही दिसून आला आहे, पण त्याच्यावर आपण चर्चा करू. सर मला सांगा, जेव्हा आम्ही पर्यावरण म्हणतो किंवा इकोसिस्टम म्हणतो, त्यात वेटलँड याचं किती महत्त्व आहे आणि ती उरणं किंवा त्यांचं संवर्धन होणं हे किती महत्त्वाचं आहे असं वाटतं तुम्हाला, आणि त्याचं महत्त्व काय वेटलँडचं? खूप छान प्रश्न आहे तुमचा. खरं म्हणजे ज्याला आपण इकोसिस्टम किंवा परिसंस्था म्हणतो, ह्या परिसंस्थेचा प्रत्येक घटक, ज्याच्यात मानवही एक घटक आहे, आणि आज तुम्ही कोविडच्या काळात बघतात, जर या घटकाचा जो समतोल बिघडला तर किती महामाऱ्या बाहेर येतील आणि किती प्रश्न उद्भवतील, याला काही परिसीमा नाही. त्यावेळी कुठलीही जर आर्द्रभूमी किंवा ओलीत क्षेत्र म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये निर्माण होणार, म्हणजे त्याच्यामध्ये संवर्धन केलं जाणारं पाणी. आज तुम्ही जगातली जर परिस्थिती बघितली आपल्या पृथ्वीवरची, तर केवळ 1% कमी गोडं पाणी पिण्याच्या लायक उपलब्ध आहे. आणि ही सगळ्यात मोठी समस्या आहे. कारण असं म्हणतात की वर्ल्ड बँकच्या मते पुढचं युद्ध, महायुद्ध जागतिक हे पाण्यासाठी होईल. आज तुम्ही गावोगावी राज्यांमधले तंटे बघता, पाणी तंटे, त्याच्यासाठी स्थापन झालेले लवाद, या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला एक मान्य करायला पाहिजे की पाणी ही पुढच्या पिढ्यांची, वाढत्या जनसंख्येच्या दृष्टीने पाणी ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आपली. ती आपल्याला जर बघायची असेल तर 1% कमी शुद्ध पाणी आहे. त्याच्यात शुद्ध किती हा प्रश्नच आहे. तर ह्या सगळ्याचा विचार केला. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की गोव्यामध्ये भरपूर तळी आहेत, इतकं पाऊस येतो, आपल्याकडे 3-3.5 मीटर पाऊस पडतो, आपल्याला काय कमतरता आहे. पण खूप वेळा तुम्हाला दिसून येईल की आजही गोव्यामध्ये टँकरने पाणी सप्लाय होते. ही समस्या बघितलं तर पाणी ही प्रमुख. दुसरी म्हणजे त्याच्यावर उपलब्ध असणारे सगळे जीव. पाण्याशिवाय एकही जीवनच ना, आपण पाण्याला जीवन म्हणतो, पाण्याशिवाय काहीच असू शकत नाही. त्यामुळे याचं संवर्धन किती महत्त्वाचं हे तुम्ही लहान मुलाला जरी आत्ता आपण बघितलं की एक छोट्या मुलाने येऊन कासव सोडला इथे पाण्यामध्ये, आपल्या पुढच्या पिढीबद्दल आपली जर काय जबाबदारी असेल तर सगळ्यात साधी जबाबदारी म्हणजे संवर्धन करण्याची. आणि एक तळं सांभाळा, त्याच्यामध्ये पाणी, त्याच्यामधली कमळं, त्याच्यामधले जीवजंतू, त्याच्यावर येणारे पक्षी, त्याच्या आजूबाजूचे लोक, ग्राउंड वॉटर किंवा जे आपण ज्याला जमिनीखालचं पाणी असेल, जे विहिरींना पाणी देतं, पक्ष्यांना देतं, बाष्पीभवन होऊन त्याचा पाऊस पडतो, या सगळ्याचा विचार केला. आणि आजच्या घडीला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, फ्लड प्रोटेक्शन. एखादा पूर आला की वेटलँडमध्ये सामावून घेण्याची क्षमता असते. इतकंच नव्हे, जे पावसाचं पाणी किंवा जे प्रदूषित पाणी जातं त्याच्यामधले पण घटक सामावून घेण्याचं, त्याला ॲसिमिलेशन कॅपॅसिटी आपण म्हणतो, किंवा ट्रीटमेंट कॅपॅसिटी, ही एवढी असते एका छोट्याशा परिसंस्थेमध्ये. खास करून ते जर ओलीत क्षेत्र असेल तर, की त्याचं आपण मूल्यमापनही करताना आपल्याला कठीण येईल. आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो मी, की वादळासारखे जेव्हा प्रसंग येतात, काल आपलं तौक्ते वादळ असू दे किंवा येणारी वादळं असतात, अशा वादळाच्या वेळी नद्या काठची वनस्पती, ती मग खारफुटी असू दे किंवा ते सँडड्यून असू दे, किंवा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेन ओलीत क्षेत्र, याचं पण फार मोठं योगदान आहे. जर तुम्ही विचार केला फ्लड प्रोटेक्शन आणि कॅलॅमिटीज किंवा ज्याला आपण अचानक आलेली आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने पण वेटलँडचं खूप मोठं महत्त्व आहे. प्रदीप सर, आपण फार महत्त्वाची अशी माहिती आम्हाला दिली. मी आणखी थोडे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, पण आपल्यासोबत हर्षदा मॅडमसुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. हर्षदा मॅडमनी ओलीत क्षेत्र संवर्धनासाठी आजपर्यंत अनेक प्रोजेक्टवर काम केलेलं आहे आणि ते यशस्वी केले आहेत. मॅडम, तुम्ही ओलीत क्षेत्र संवर्धनासाठी अनेक प्रकल्पांवर काम केलं आहे प्रत्यक्ष, आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवून देऊन तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं आहे. मला सांगा, ज्यावेळी तुम्ही लोकांमध्ये जाता आणि काम करता या अशा प्रकल्पांवर, तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा असतो, त्याबद्दल काय सांगा?
आम्ही जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा आम्ही आजूबाजूच्या लोकांकडून परमिशन घेऊन आणि त्यांचं पण पार्टिसिपेशन आम्ही म्हणजे सगळ्यांनी मिळून काम सुरू केलं. त्यामुळे लोकांना पण एक ओनरशिपचा भाव येतो. म्हणजे पुन्हा बाबा याच्यात काही बाटल्या फेकू नये वगैरे या गोष्टी आपोआप ते लोक स्वतःच सांभाळतात. आमचा जो लास्ट प्रोजेक्ट आम्ही सुरू केला नेरूलमध्ये, तिथे आम्ही जे लोकल मटेरियल पूर्वी वापरायचे क्ले आणि चुना याचं मिश्रण करून रिस्टोरेशन प्रोसेस सुरू केलं नेरूलमधल्या तळ्याचं. तर तिथे आम्हाला जेव्हा काम सुरू केलं आम्ही तर दोघा तिघांनी आम्हाला सांगितलं की वी हॅव टू यूज सिमेंट. तर त्यामुळे काम बंद पडलं एक आठवडा. पण आम्ही आमचा हट्ट सोडला नाही. आम्ही म्हणजे लोकल मटेरियल, जुनं जे रिस्टोरेशन मटेरियल जुने लोक वापरायचे तेच आम्ही वापरू म्हणून आम्ही हट्ट धरला अँड वी सक्सिडेड इन दॅट. आता हे कशासाठी तर जेव्हा आत्ताच आपण पाहिलं की त्या छोट्या मुलांनी कासव सोडला तळ्यात, तर कासवांना अंडी घालायला त्यांना बाहेर यावं लागतं. जी आसपासची जागा असते तळ्याच्या तिथे ते अंडी घालतात. तर त्यासाठी जर आपण पूर्ण कॉन्क्रीट करून टाकलं तर दे कॅनॉट कम आउट. सो फॉर दिस पर्पज आपल्याला काळजी घ्यावी लागते. मॅडम, तुम्ही ज्यावेळी हे काम करता संवर्धनाचं, तेव्हा साहजिक तुम्हाला एक सहकार्य अपेक्षित असतं. मग ते सरकारच्या माध्यमातून असेल किंवा सरकारच्या ज्या वेगवेगळ्या संस्था यंत्रणा असतात त्यांचा यामध्ये कसा रोल असतो? ते कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात आणि तुम्ही हे काम मग पुढं सुरू नेता? वेटलँड ऑथॉरिटीनी आम्हाला बराच सपोर्ट दिला. सुरुवातीपासून त्यांनी आम्हाला झाडं पण दिली, फायनान्शियल हेल्प पण केली. त्याशिवाय रोटरी क्लबनी पण आम्हाला बरंच म्हणजे फायनान्शियल हेल्प केलं. त्यामुळे आम्ही हे काम पुढे नेऊ शकलो. ओके मॅडम, तुम्ही या प्रोजेक्टवर काम करता. हे या वेटलँडचं संवर्धन होणं फार महत्त्वाचं आहे, पण त्याचा उपयोग समाजाला कसा होऊ शकतो किंवा तिथल्या लोकांना कसा होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? पिल्यांमध्ये आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा म्हणजे वन ऑफ द मेन पर्पज वॉज की तिथले जे शेतकरी जे सेकंड क्रॉप जे घेतात त्यांना मदत व्हावी, हा पण एक हेतू होता. शिवाय इकडच्या गाईगुरांसाठी पण जे पाणवठे असतात ते तिथे येऊन पाणी पितात. तर इवन त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हे काम सुरू केलं. म्हणजे द पर्पज वॉज ड्युअल. सर, आता जसं मॅडमने सांगितलं की त्यांनी नेरूल या भागात काम केलं आहे, पण आमच्या जर गावात आम्ही बघितलं तर अशी तळी ही खूप आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तळ्यांवर अनेक शेती बागायती आज वसलेल्या आहेत. अशी तळी जी आज कालबाह्य झाली आहेत किंवा ती तेवढी चांगल्या स्थितीत नाहीत, अशासाठी तुम्ही ग्रामीण भागातील लोकांना काय सांगू इच्छिता किंवा त्यांनी काय करणं अपेक्षित आहे? खरं सांगायचं तर या जे हर्षदाताईंनी जे काम केलं आहे अशा प्रकारचे अनेक प्रयत्न संपूर्ण गोव्यामध्ये चालू आहेत. आजसुद्धा आपण जिथे बसलो आहे सावळे तळ्याच्या काठावर आज बसून आपण हा इंटरव्ह्यू आपलं इंटरॅक्शन चालू आहे. तर इथल्या लोकांनी पण इथे खूप छान काम केलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, वेलिंग प्रियोळ आणि वेरे वाघुर्मे या गावात जी आमची जैवविविधतापण समित्या काम करत आहेत त्यांनी अशी लुप्त झालेली तळीसुद्धा रिव्हाइव्ह केलेली आहेत. म्हणजे त्यांनी त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. आणि हे बघितल्यावर आमच्या वेटलँड ऑथॉरिटीने किंवा आर्द्रभूमी प्राधिकरणाने असा निर्णय घेतला की श्रमशक्ती से जलसमृद्धी हा एक अभिनव कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे.
याला आम्ही स्कीम अजून म्हणत नाही, कारण जिथे आम्हाला अशी विनंती येते तिथे वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आणि आमचे एक्सपर्ट जातात, ते त्याचं पाहणी करतात. आणि श्रमशक्ती, कारण मला वाटतं आज लोकांनी, जसं अर्चनाताईंनी अतिशय योग्य सांगितलं, की लोक जेव्हा तळ्याची जबाबदारी घेतात किंवा त्याची संपूर्ण मालकी आपल्या हातात घेतात, मालकी म्हणजे कायदेशीरदृष्ट्या म्हणत नाही मी, सहभागातून सहकार्यातून त्याचं नियोजन करणे याची जबाबदारी जेव्हा हातात घेतात, त्यावेळी श्रमशक्तीचं महत्त्व आहे. कारण आजकडे जिथे सगळीकडे आपण बघतो की कॉन्ट्रॅक्टर कल्चर, प्रत्येक गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट द्या आणि मग त्याच्यामधून बरीच उलाढाल होते. पण असं न करता माझ्या बाजूचं तळं मी स्वतःचे कष्ट करून, श्रम करून, श्रमशक्ती से जलसमृद्धी असा एक आम्ही सुरू केला प्रयोग. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 10-15 प्रपोजल आलेली आहेत आणि ती आता अप्रुव्हल होण्याच्या मार्गावर आहेत. काही दिवसातच आम्ही त्यांचे निधी वाटप पण करू. पण याच्यात आम्ही अजून एक वेगळे पण केलं आहे, की रुरल डेव्हलपमेंट एजन्सी जी आहे त्यांच्याबरोबर जो मनरेगाचा कार्यक्रम आहे, याच्यातले कामगार पण त्याच्यासाठी घालून ते पण काही त्यांना मदत करतात, आम्ही पण करतो. आणि असं काम करण्याला जे इच्छुक आहेत लोकांना, त्यांना जॉब कार्ड करून देणे आणि त्यांच्या श्रमशक्तीमधून असं नैसर्गिक प्रकारे जलसाठ्यांचं पुनरुज्जीवन करणं. जसं त्यांनी म्हटलं की गाई गुरांसाठी असणारे कॅटल पॉन्ड्स ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये जर जैवविविधतेचा विचार केला तर अतिशय महत्त्वाचा पोटिंगची एक प्रकार विशेष जात आहे गोव्यामध्ये जी आपल्याकडे सापडते, ती पण अशा कॅटल पॉन्डमध्ये येते. त्यामुळे पाणी, जैवविविधता आणि मानव जीवन ह्याचं इतकं जवळचं आणि एकामेकात गुंतलेलं नातं आहे, त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा हा एक छोटासा आमच्या ऑथॉरिटीमधून प्रयत्न आहे. मॅडम, ऑन ग्राउंड जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला अनेक डिफिकल्टीज पण फेस होत असणार, ज्यांचं निवारण होणं फार महत्त्वाचं आहे ह्या कामात. असे कोणते प्रश्न आहेत किंवा अशा कोणत्या समस्या ज्याच्या तुम्ही सरकारला सांगू शकता की बाबा ह्या त्याच्यात सुधारणा झाल्या पाहिजे, तुम्हाला काय तशा आढळून आल्या? एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कुठलीही जागा, इट कॅन बी रोड साईड, जेव्हा साफ करणं म्हणजे पूर्ण झाडांची कत्तल करणं, इवन रस्त्याच्या बाजूच्या, म्हणजे त्याच्यात मग जे पक्षी खातात ती काळ्या रंगाची फळं, त्याला निहिली म्हणतात. मग बऱ्याच प्रमाणात बोरांची झाडं असतात, त्याची पूर्ण कत्तल केली जाते. पिंपळाचं झाड दिसलं तळ्याच्या बाजूला, इवन ते आम्हाला पूर्ण कट करून मग लोकांनी सांगितलं आता तुम्ही साफ करू शकाल का, याच्या पुढचं नेक्स्ट स्टेप. म्हणजे इतका, म्हणजे मला तर हे खूप अज्ञानीपणाच, म्हणजे अडाणीपणाच वाटतो. म्हणजे जी झाडं आपली लोकल आहेत त्याचं ज्ञान आपण आपल्या म्हणजे स्कूलमधून लोकांना खरं हे जर ज्ञान प्राप्त झालं तर खूप फायदा होईल म्हणजे आमच्या कामाला. म्हणजे इट्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू कन्व्हिन्स पीपल की बाबा तुम्ही ही झाडं कापू नका. सर, आम्ही जर बघितलं तर प्रत्येक पंचायत क्षेत्रात बायोडायव्हर्सिटी कमिटी असते. मला सांगा ह्या कमिट्यांचं महत्त्व किती आहे आणि राज्यातील अशा या कमिट्या या खरोखरच जागृत आहेत का ह्या कामाबद्दल, किंवा त्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? आमच्या गोव्यामध्ये 191 पंचायत क्षेत्रामध्ये सगळीकडे जैवविविधता समितीचं स्थापन झालेलं आहे. त्याचप्रमाणे म्युनिसिपल क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या आपल्या आणि कॉर्पोरेशनमध्ये मिळून 205 लोकल बॉडीमध्ये बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज हॅव बीन ऑलरेडी कॉन्स्टिट्यूटेड. त्या सगळ्या स्थापन झालेल्या आहेत. त्यांची लोकविविधता जैवविविधता नोंदवही पण पूर्ण झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी तिथली स्थानिक तळी, झरे यांचा पण नोंदणी केलेली आहे जैवविविधतेबरोबरच. पण सगळ्यात मोठी समस्या किंवा चॅलेंज तुम्ही जर विचारलं तर मला वाटतं काही लोकांमध्ये गैरसमज झालेले आहेत की वेटलँड नोटिफाय करणं म्हणजे सरकार येऊन ही जागा घेऊन जाणार, किंवा वेटलँडच्या भोवतीचा जो बफर झोन किंवा 50 मीटरचा असतो किंवा त्याची कॅचमेंट एरिया आहे, इथे कसलीच सुधारणा होऊ देणार नाही,
किंवा आमचे सगळे पारंपरिक व्यवसाय बंद पडणार, ही फार मोठी एक गैरसमजाची शृंखला आणि त्याला खत पाणी घालणारी पण काही मंडळी असतात आणि याच्यात भरपूर वेस्टेड इंटरेस्ट ज्याला म्हणतो आपण. तर त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छितो की लोकांमध्ये समजवून सांगा की एखादी आर्द्रभूमी घोषित करणे याचा अर्थ आपण पुढच्या पिढ्यांचा पाण्याचा साठा आणि नैसर्गिक समतोल सांभाळणे. मग त्याच्यामध्ये समस्या असतात की आम्हाला बांधकाम करता येणार की नाही. तर आमच्या वेटलँड ऑथॉरिटीने एवढं कन्सिडरेट अप्रोच ठेवलेला आहे की बफर क्षेत्रामध्ये जर ऑलरेडी एक्झिस्टिंग कन्स्ट्रक्शन्स असतील जी आत्तापर्यंत आहेत त्यांना काहीही धोका करण्यात येणार नाही. किंबहुना त्याच्या अवतीभोवतीची 5 मीटर जागा सोडून त्यांना संवर्धन देण्यात येईल. त्यानंतर जर तुम्ही विचार केला जी कॅचमेंट किंवा अशा एरियामध्ये झोन ऑफ इन्फ्लुएन्समध्ये आहेत तिथे असणाऱ्या घरांनाही काही धोका नाही. किंबहुना पुढच्या बांधकामाला जर ते कायदेशीररित्या करत असतील आणि जर कोणताही धोका त्यांच्यामुळे या जलसाठ्याला होत नसेल तर त्याला पण आमचं ऑब्जेक्शन नसणार. शेतीची कामं, पारंपरिक कॅटल रेअरिंग किंवा फिशिंग ही जी पारंपरिक कामं होतात त्याला कधीही कसलाही आक्षेप घेतला जाणार नाही, अडथळा येणार नाही. इतकं सोपं आहे. फक्त काम असं आहे की ह्यांचं संवर्धन गरजेचं आहे की नाही हा प्रत्येक जणांनी जर मनापासून स्वतःला प्रश्न विचारला तर उत्तर होय असं येईल. आणि मला वाटतं त्या उत्तराला आपण त्याच्याशी ठाम राहिलं पाहिजे त्या मताशी. आणि काही वेळा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी त्याग करावा लागेल पण तो मोठा त्याग नसतो. तुम्ही जर त्याच्यातून येणारे फायदे याचा विचार केला तर हा त्याग म्हणजे अतिशय म्हणजे अगण्य असेल असं मला खात्रीपूर्वक वाटतं. गोव्यातलं एकंदर सर्व ओलित क्षेत्र आणि ह्या ओलित क्षेत्राच्या संवर्धनासाठी सरकारी पातळीवर काम करणारे घटक, त्याचप्रमाणे हर्षदा मॅडमसारखे सामाजिक जे कार्यकर्ते आहेत किंवा सामाजिक कार्य करतात अशा दोन्ही घटकांबरोबर आज आम्ही इथं संवाद साधला आणि दोन्ही घटकांच्या बाजू आपण ऐकून घेतल्या. कारण शेवटी सरकार आणि त्या सरकारच्या प्रयत्नांना सामाजिक माध्यमातून साथ देणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आज पर्यावरण दिवस आहे. मी तुम्हाला जाता जाता दोघांना एकच प्रश्न विचारू इच्छितो की आज पर्यावरणाच्या दिवशी आपण लोकांना ओलित क्षेत्राबाबत असेल किंवा पर्यावरणाच्या बाबतीत काय संदेश द्याल? लोकांना संदेश म्हणजे असा की त्यांच्या आजूबाजूला जे तळे वगैरे असतील त्याची त्यांनी काळजी घ्यावी. सर तुम्ही काय सांगू? एवढंच सांगेन की सगळ्या समस्यांचं निवारण करण्याची क्षमता आपल्या पर्यावरणामध्ये आहे, निसर्गामध्ये आहे. फक्त आम्ही त्याचा घटक कसा होऊ आणि आम्ही त्याच्यामध्ये कसं योगदान करू याचा जास्त करण्याची विचार गरज आहे. जेणेकरून की सरकार काय करतं किंवा इतर लोक काय करतात याच्याकडे बघा तुम्ही. त्यांना तुम्ही चुका होत असतील तर त्यांना सुधारा, पण आपण काय करू शकतो याचा जर प्रत्येकानं विचार केला आणि आपला खारीचा वाटा उचलला तर मला वाटतं सगळ्या समस्यांचं निवारण हे कठीण होणार नाही. तर जसं सरांनी सांगितलं की पर्यावरण आपल्याला अनेक गोष्टी देतं, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या माध्यमातून आम्ही निसर्गाच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकू शकतो. फक्त ते शिकण्याची इच्छा पाहिजे आणि आपलं योगदान निसर्गाप्रती देणं ही भावना खूप महत्त्वाची असते. आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी आम्ही हा खास कार्यक्रम, ही खास बातचीत इथं घडवून आणली आणि तुमच्यापर्यंत ही माहिती इथे आम्ही पोहोचवण्याचं काम केलं. हा कार्यक्रम इथेच आम्ही संपवतो. धन्यवाद.